महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार जनतेचे लोकप्रिय उमेदवार म्हणायला वाव ठरणार नाही। भगीरथदादा भालके यांची पहिलीच कॉर्नर सभा आज माझ्या इथे झाली। ह्याच ठिकाणी विजयाची सभा भारतनाना भालके 2009, 2014, 2019ला या इथे ज्यावेळेस भारतनाने सभा घेतली त्यावेळेस आम्ही गुलाल खेळलेला आहे। आज भगीरथदादा यांची पंढरपुरातली पहिलीच कॉर्नर सभा होती। त्या कॉर्नर सभेला आमच्या प्रभागातील माता भगिनी, तरुण वर्ग, वडीलधारी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते। लोकांचा कर आहे दादांविषयी आत्मीयता आहे की एकीकडे धनशक्ती आणि एकीकडे जनशक्ती। आज पंढरपुरात दबक्या आवाजात का होईना म्हणतात 2009ची पुनरावृत्ती होणार, म्हणजे जनशक्ती विरुद्ध धनशक्तीची लढाई आहे। सामान्य माणूस आज भगीरथदादा भालके यांच्या पाठीशी ठामपणे उभा आहे आणि येणाऱ्या 23 तारखेला भगीरथदादा विधानसभेत दिसतील। या आजच्या कॉर्नर सभेवरून दिसत होतं। आजच्या कॉर्नर सभेची इतकी गर्दी पाहता लोकांची भगीरथदादाविषयी जास्त हे सहानुभूती बी म्हणता येईल आणि अपेक्षा जास्त आहे दादांकडून की ही काहीतरी करू शकतील। ह्याच्या आधीचे आमदार आमच्या भागाला बघायला सुद्धा मिळाले नाहीत की आवताडे साहेब कोण आहेत, अजून आमच्या भागातल्या लोकांना माहीत नाही। खरं नाही सांगतो, तुम्ही जर ग्राउंड रिपोर्ट घेतला तर आवताडे साहेबांना आमच्या वार्डातलं काहीही माहीत नाही। ज्यावेळेस भारतनाना आमदार असताना आमच्या झोपडपट्टीत गुडघे एवढं पाणी साठलेलं, नाना तेवढ्या पाण्यात फिरलेले, मधल्या महिन्यापूर्वीच्या पावसात अख्ख्या वार्डात पाणी घराघरात झालं। या आमदारांनी फिरकूनसुद्धा बघितलेलं नाही। तुम्ही मी काय लबाड बोलणार नाही, तुम्ही वार्डात विचारलं तर तुम्हाला सांगू शकतील। नंबर एकीकडे आमदारांनी 3000 कोटी निधी आणला म्हणते, पण पंढरपूर शहरातील जे रस्ते आहेत सगळ्या रस्त्यावर खड्डे आहेत, पंढरपूर शहरात सगळीकडे धूळ आहे, ह्याच्या संदर्भात शब्द काढायला तयार नाहीत। या संदर्भात आपण काय सांगा? पण 3000 कोटी आले असती तर त्यांना साड्या वाटायची वेळ आली नसती आणि इतके ते घाबरले नसते, कोणाचे तरी पाठिंबा घेऊन आमदार व्हायची वेळ त्यांच्यावर आली नसते। त्यांनी डायरेक्ट उमेदवारी भरून ठाम विश्वासानं रस्त्यावर उतरले असते। आज ते दचकत 3000 कोटी आले असते तरी ते तासाला पंढरपुरातून विमान उडलं असतं। 3000 कोटी म्हणतात कशाला, पंढरपूरची दुबई झाली असती। आज नमामी चंद्रभागेचा विषय घ्या, कॉरिडॉरचा विषय घ्या, आज पंढरपुरात धुळीचं साम्राज्य किती मोठ्या प्रमाणात आहे। वयोवृद्ध लोकांना दम्याचा आजार होतो। परिचारक आणि आवताडे यांचा मिलीभगत झाल्यानंतर मतभेद संपलेले आहेत असं म्हटलं जातं, परंतु ज्या पद्धतीनं परिचारकांच्या कार्यकर्त्यांनी विरोध दर्शवला होता सुरुवातीच्या काळात आणि नंतरसुद्धा, त्यावरून परिचारकांचे काही कार्यकर्ते त्यानंतर भगीरथ भालके यांच्या संपर्कात आलेत अशी चर्चा दबक्या आवाजात चालू आहे। तुम्ही एक तळागाळातील कार्यकर्ते आहात, तुम्हालाही त्याबद्दल काहीतरी माहिती असण्याची शक्यता आहे, काय असेल तर त्याबद्दल सांगा। परिचारक साहेबांना शेवट पक्षाचं काम करावं लागणार आहे, पण शेवट किती वेळा लोकांनी ऐकायचं ना तो पण विषय आहे। माझ्या माहितीप्रमाणे सामान्यातले सामान्य माणूस दबक्या आवाजात का होईना म्हणते यावेळेस भालके। तुम्ही थोडा कानोसा जर घेतला कुठेही जरी सामान्य आज पंढरपुरात 8 ते 10 झोपडपट्टी आहेत, तुम्ही कुठेही जाऊन कानोसा घेतला तर त्यांच्या तोंडून कसं हाताचा पंजा आणि काम करणारी व्यक्ती भगीरथ भालके। भगीरथ भालके हे नगरसेवकांचा म्हणजे खदखद ऐकून घेत नव्हते, संपर्कात नव्हते असे अनेक नगरसेवकांनी आरोप केलेले आहेत। कुटीर नगरसेवक काय सांगतात? हे बघा, नानांच्या अचानक जाण्याने त्या माणसाच्यावर आभाळ कोसळलं, त्यानंतर कारखान्याची तशी अवस्था, पोटनिवडणुकीत झालेला पराभव, ह्या गोष्टी पाहता थोडं चांगल्या काळात कोण पण राहतं, वाईट काळात थोडं त्यांच्याबरोबर राहणं गरजेचं होतं। आणि भगीरथदादा संपर्कात नाही असं कोण म्हणतं? मग मी सुद्धा गेलो असतो ना। भगीरथदादा नेहमी संपर्कात, भगीरथदादा त्यांची मिसेस प्रत्येक कुटुंबाच्या सुखादुःखात हजर आहेत। तुम्ही ह्या नाही 2-4 वर्षात बघा, विद्यमान आमदारापेक्षा जास्त कोणाचे जर दौरे असतील आपल्या दोन्ही तालुक्यात तर त्या 2 भगीरथदादा आणि परिणिताताई भालकेंचे असतील। म्हणजे स्वर्गीय भारतनाना भालकेंचा करिश्मा पंढरपूर शहरात कायम आहे असं मला वाटतं। होय, भारतनाना भालकेला लोक अजून विसरलेले नाहीत आणि तीच पुढं वसा आणि वारसा भालके तुम्हाला 23 तारखेला विधानसभेत दिसतील। मागील वेळी 3500 मताचं लीड आवताडे साहेबांना मिळालं आहे, मग काय होईल यावेळेस? काय त्या गोष्टीच्या आम्ही चुका सुधारून यावेळेस 15 ते 16 हजार मतांनी भगीरथदादा निवडून येतील। सर्वसामान्य जनतेला तुम्ही काय आवाहन कराल? सामान्य जनतेला आपल्या घरातील कुटुंबातील दिसणारा उमेदवार हा, तुम्ही दुसरा उमेदवार बघा, काहीतरी वाटतं का तो आपला उमेदवार आहे? धनशक्तीच्या जोरावर सगळ्या गोष्टी चालत नसतात। त्यामुळं जे लोकांपर्यंत नाळ असणाऱ्या उमेदवाराला लोक निवडून देतील असं मला खात्री आहे।